एवढ्या वेळ उन्हात बसची वाट बघण्याचं फळ मला असं भेटलं, की अर्धा रस्ता प्रवास मला उभं राहून करायला लागला. तर जय शिवराय भावांनो, एवढ्या वेळाने बस आली म्हणल्यावर काय, बसायला काय, उभं राहायला सुद्धा जागा नव्हती. शेवटी भोसरीमध्ये आल्यावर बसायला जागा भेटली. कॉलेजचे मित्र पण पुण्याला आले होते. त्याच्यामुळे कुठेतरी फिरायला जायचं असं ठरलं होतं. पण कुठं ते नक्की नव्हतं. मग कर्वेनगरमध्ये पोहोचलो. पोहोचल्यावरच पावसाचं वातावरण झालं होतं. त्याच्यामुळं असं वाटलं, की प्लॅन कॅन्सल होतो. गावावरून जाताना मी जांभळा आणि आंबा घेऊन गेलो होतो. ते बघितल्यावर पोर डायरेक्ट झोपेतून उठली आणि जांभळानं ताव मारायला सुरुवात केली. जांभळं खाल्ल्यावर मस्तपैकी तयार झालो आणि फिरायला निघालो. PMTचा पास काढला होता. त्याच्यामुळे काही डोक्याला ताण नव्हता. सुरुवात मग FC पासून गेली. FCला फिरून फिरून कंटाळा आला. मग काय पास होता म्हणल्यावरती आम्ही हटतोय. मग PMT पकडली आणि मानपाच्या पुलावर आलो. गावाकडं नदीत म्हशी पोहताना बघितल्यात. पण इथं म्हणजे इथल्या पाण्यात विषय जरा खोल आहे. मग आलो आम्ही श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. दर्शन वगैरे घेतलं आणि तिथूनच मंडईची मेट्रो पकडून स्वारगेटला गेलो. स्वारगेटवरून नरेची बस पकडून आम्ही स्वामीनारायण टेम्पल बघायला गेलो. आम्हाला सनसेट बघायचा होता, पण जायलाच लय टाईम झाला. आम्हाला वाटलं अंधार पडलाय म्हणल्यावर कमी गर्दी असेल, पण आम्हाला जे वाटलं त्याच्या उलट झालं. तुम्ही कधी गेलाय का या मंदिरामध्ये? नसेल गेला तर नक्की जा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.